4 ओव्हरची ही मॅच. पाहूयात कशा पद्धतीने ही मॅच रंगेल. दरम्यान पहिला चेंडू श्रीकांत यादव यांच्यासाठी. पहिला चेंडू फुल टॉस होता, परंतु त्याच्यावरती मात्र प्रॉपर आक्रमण करू शकले नाहीयेत. मिड ऑन रिझर्व मध्ये मात्र क्षेत्ररक्षक होते, परंतु चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडताना पाहायला मिळाला. दीपक बघता बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या गेल्या. निकेश यांच्या बॅटमधून मात्र ही धावा आली. 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. आता मात्र श्रीकांत यादव स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवरती दीपक. पाहूयात अशा पद्धतीने गोलंदाजी करतील. 4 षटकांची ही मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गसचं. यावेळेला स्विंग अँड मिस अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय दीपक यांचा. दोन्ही संघ खूप चांगला खेळ मात्र आजच्या पूर्ण दिवसामध्ये दाखवलाय आणि आज मात्र एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळत आहेत. सेमीफायनल क्रमांकाची 1ची ही मॅच. दरम्यान पुन्हा एकदा दीपक गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. मिड ऑफ क्षेत्ररक्षक आहेत तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगला पिकअप अँड थ्रो, परंतु तिथे मात्र थोडेसे अपयश येताना पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र काहीतरी बाद बनू शकली असती, परंतु तिथे एक छोटी धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचते 2 धावा. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे. डायरेक्ट हिट होईल का? नाही. यावेळेला देखील थोडासा उशिरा मात्र थ्रो पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दीपक यांची. फलंदाजांना मात्र मोठे आक्रमण करू देत नाही आहेत, परंतु तिथे प्रयत्न करावे. जागा बनवावी लागेल स्ट्रोकसाठी. पॉवर प्लेचं हीच खासियत असते मित्रांनो. तुमच्याकडे प्रत्येक स्ट्रोकसाठी अल्टरनेट फटका असणं गरजेचं आहे. परिणामी त्यामध्ये तुम्ही अतिशय धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारू शकता आणि तो प्रयत्न मात्र इथे करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. दरम्यान पुढील चेंडू दीपक यांचा. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये. मिड ऑनचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. फलंदाज श्रीकांत यादव माघारी परततील. धक्का क्रमांक 1. विकेट डाऊन. नवीन बॅटर शेखर मैदानामध्ये दाखल होत. शंकर मैदानामध्ये दाखल होतील. धावसंख्या जर पाहिली तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे दीपक यांचा. शंकर यांना मात्र आता समजदारीने खेळ करावा लागेल. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. धावसंख्येचा पाऊस मात्र त्यांनी पाडला होता. धावसंख्या गरज होती टीमला आणि आता देखील तशीच गरज आहे. पाहूयात कशा पद्धतीने बॅटिंग करतील या मॅच मध्ये, कारण ही मोठी मॅच आहे. इथे मात्र चुकी करून चालणार नाहीये. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला लेग एस्टीवरती टाकण्याचा प्रयत्न. पंच सांगतील की यस हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावा ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते 4 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती. वॉरियर्स विरुद्ध स्ट्रायकर्स अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. दरम्यान पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा दीपक. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन जागा बनवली आहे. कव्हर सीझनने क्षेत्र निवडलंय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिलंय. हे एफर्ट्स आहेत मित्रांनो, कारण की त्यांना देखील माहिती आहे ही मोठी मॅच आहे आणि तिथे देखील चांगला प्रयत्न आणि आपल्या संघासाठी कुठे ना कुठे 1 धाव वाचवली. बघता बघता 3 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. षटक क्रमांक 1 इथे समाप्त होत असताना धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती लागते 1 गडी बाद 7 धावा. अतिशय धीम्या गतीने मात्र सुरुवात केली स्ट्रायकर्स या टीमने.
परंतु किती धावांपर्यंत मजल मारतोय हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की वॉरियर्स संघ ह्या संघाकडे देखील चांगले फलंदाज पाहायला मिळतात, गोलंदाज पाहायला मिळतात. दोन्ही तुल्यबल संघ आहेत आणि जेव्हा दोन्ही तुल्यबल एकमेकांसमोर येऊन उभे ठाकतात ना, तेव्हा एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाहूयात तशीच काही मॅच या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल का. गोलंदाजी मार्कवरती नागेश सावंत, आजच्या दिवसामधील एक अष्टपैलू खेळाडू नागेश. पाहूयात, खूप चांगला खेळ नागेशांचा राहिला आहे, परंतु या सेमीफायनलच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ दाखवतायत येणाऱ्या या चेंडूंमध्ये पाहूयात. स्ट्राईकला आहेत शंकर, तर नॉन स्ट्रायकिंगला आपण निकेश यांना पाहतोय. दरम्यान पाहूयात गोलंदाजी मार्कवरती नागेश सज्ज होत आहेत. चला स्पीडअप करा वॉरियर्स संघ, वेळ जास्त घेऊ नका. आपल्याला अजून एक सेमीफायनल त्यानंतर ग्रँड फायनलची मॅच देखील खेळवायची आहे. दरम्यान यावेळेला आपटलेला चेंडू होता, शॉर्टलँड चेंडू, परंतु ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे, हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल गोलंदाज नागेश यांना. दरम्यान वाईड बॉलने मात्र सुरुवात झाली या षटकाची. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंट सीझन मधून कवचचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती अतिशय वेगाने येत आहेत. एक धाव तर घेतली, दुसरी धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा देखील तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा मोठे फटके तुमच्या फलंदाजांच्या बॅटमधून येत नसतील ना, तेव्हा सिंगल डबल वरती जोर देणं खूप गरजेचं असतं. हे क्रिकेटचं गुणसूत्र आहे. जशी मुंबईची लाईफलाईन लोकल मानली जाते, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल मानली जाते आणि आता तो तसा खेळ मात्र दर्शवताना पाहायला मिळत आहेत हे दोन्ही बॅटर. यावेळेला पुन्हा एकदा कुट्टाप्याचा बॉल होता, त्याच्यावरती मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न करत होते निकेश, परंतु शंकर अडवतायत, थांबवतायत, सांगतायत की नाही ही दुसरी धाव धोक्याची आहे. या एक सिंगलने मात्र एकेरी धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 11 धावा. 11. दरम्यान पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा 3 यष्ट्यांच्या मधोमध चेंडू टाकलाय. कवच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी दूरवरती पाहायला मिळते. पिकअप फेकी जर खूप चांगली झाली असती तर मात्र तिथे रनआउटची संधी देखील पाहायला मिळाली असती, परंतु तिथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा बदल होत आहे. धावा धावफलकावरती 13 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय नागेश सावंत यांचं मार्गस्थ आहे. दरम्यान हा चेंडू यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा चॉप केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. पुन्हा एकदा सिंगल मला डबल मध्ये कन्वर्ट करतील आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट निकेश यांची पाहायला मिळते. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धावेने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती स्ट्रायकर्स या टीमच्या. यावेळेला मात्र आलटी पलटी एक चांगला दर्जेदार फटका मैदानामध्ये दाखवत असताना थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला केलाय कल्टी. 4 धावांसाठी येतोय चौकार. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला मात्र चुकी होतीये आणि यष्टिरक्षकाच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय. षटक क्रमांक 2 ही देखील इथे समाप्त होत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर एक गडी बाद 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त आहे. पाहूयात अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. किती धावांपर्यंत मजल मारतोय स्ट्रायकर्स हा संघ, कारण की समोर जर पाहिला तर वॉरियर्स एक चांगला संघ आहे
आणि त्याला जर नमवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर एक चांगली धावसंख्या उभी करावी लागेल स्ट्रायकर्स या टीमला. पाहूयात शंकर, अजून देखील शंकर यांची बॅट बोललेली नाही आहे, त्यांना देखील आता थोडेसे हात खोलावे लागतील. निकेश यांच्या बरोबरीने चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी करावी लागेल. तर बॅटा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रितेश यांना मात्र पाचारण केलं गेलंय. पाहूयात प्रितेश काय करतात आपल्या संघासाठी. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. दरम्यान आता मात्र थोडासा गिअरअप करावा लागेल ते स्ट्रायकर या टीमला, फलंदाजी करणाऱ्या टीमला. जेवढ्या जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लागतील तेवढ्या मात्र आपल्या संघासाठी खूप चांगल्या असतील, आपल्या गोलंदाजीसाठी खूप चांगल्या असतील. परंतु पाहूयात प्रितेश यांच्या समोर कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते. यावेळेला मात्र फटका फसला चेंडू हवेमध्ये आणि तिथे मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवून दिली आहे. शंकर यांची खेळी समाप्त होतीये. फलंदाज बाद. वरती ठेवलाय या खेळाडूने, परंतु आता ही सेमीफायनलची मॅच आहे. कशा पद्धतीने खेळ दाखवतायत आनंद कदम पाहूयात. गोलंदाजी मार्कवरती प्रतीश यांना आपण पाहतोय. तर नॉन स्ट्रायकिंग वरती निकेश. पाहूयात डावकराचे फलंदाज आनंद कदम ऑन स्ट्राईक. दरम्यान प्रतीश चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र आल्या आल्या बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जातोय 22च्या लेग बाईसच्या स्वरूपामध्ये सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 धावा, चौकार. बॅट नाही हो की पाय नाही हो, धावसंख्येची गरज आहे आणि त्या धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. बॅट तर अतिशय वेगवान फिरवताना पाहायला मिळाले आनंद. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आनंद सामना करतील स्ट्रायकिंग एंडला. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल होईल का. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा मात्र प्रयत्न होणार नाहीये, कारण की फिल्डिंग मात्र इथे चांगली पाहायला मिळते. एकेरी धावेने मात्र धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 24 धावा. स्ट्रायकिंग वरती आता निकेश आलेत. एक सलामीला आलेले बॅटर आहेत आणि एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. पाहूयात मोठा फटका कशा पद्धतीने खेळतील निकेश. यावेळेला स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा मात्र काही कनेक्शन होत नाहीये. चेंडू थोडीशी हरकत करताना देखील पाहायला मिळाला या चेंडूवरती आणि चेंडू सरळ मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल.
त्यावेळेला लोफुलटा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलेत, एक धाव तर घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न आहे, पाहूया दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न. कलेक्शन जर केलं असतं चेंडूचा तर मात्र रनआउट नक्कीच बाद होऊ शकले असते आनंद, परंतु कलेक्शन होत नाही आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने मात्र पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते, ती 26 या आकड्यावरती. शेवटचा बॉल, यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेत, एक धाव पुन्हा कंप्लीट करताना पाहायला मिळतात, दुसरी धावेचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र चुकी होताना पाहायला मिळते का पाहूयात. यस, पंच सांगतायत की हा देखील फलंदाज मात्र सेफली मैदानामध्ये पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 28 धावा धावफलकावरती. म्हणजेच कुठे ना कुठे 9च्या सरासरीने इथे बॅटिंग करतोय फलंदाजी करणारा हा संघ. उर्वरित 6 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. पाहूयात या 6 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय, कारण की मॅच जिंकायची असेल तर जवळजवळ 45+ धावा धावफलकावरती लावाव्या लागतील त्या स्ट्रायकर्स या टीमला. पाहूयात स्ट्रायकिंग एंडवरती असतील आनंद कदम, गोलंदाजी मार्कवरती नयन, गोलंदाजी मार्कवरती. 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे स्ट्रायकर टीमला. पाहूयात आनंद ते लगावून देतील का, मारून देतील का. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप स्कोर लेग रिजन मध्ये जातोय आणि तिथे मात्र एक चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज आनंद कदम यांची खेळी समाप्त होतीये. हार्दिक पांड्या येणार की नाही बॅटिंगला. हार्दिक पांड्या आउट झाला. या दरम्यान पुढे चेंडू मयंक यांचा, नयन यांचा. यावेळेला मात्र बॅटची रेडिंग आहे, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक चेंडू खाली येत आहेत, आल्या आल्या पुन्हा एकदा तंबूच्या आसाला परतत आहेत. बॅक टू बॅक या षटकातील दुसरी विकेट. नवीन बॅटर देवा मात्र मैदानामध्ये दाखल झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 28 वरती स्थिरावलेली पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक गोलंदाज नयन. पाहूयात विकेट हॅट्रिक घेतील का, पहिली विकेट हॅट्रिक नयन यांच्या बाजूने पाहायला मिळेल का. यावेळेला देखील चांगला चेंडू, कुट्टाप्याचा बॉल होता परंतु बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन झालं नाहीये. 22च्या स्वरूपामध्ये मात्र तिथे धावा येताना पाहायला मिळते. दरम्यान स्ट्रायकिंगला आता आहेत निकेश. पाहूयात उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 29 वरती पाहायला मिळते आणि निकेश पाहूयात 2 मोठे जर फटके आले तर मात्र एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा करू शकतो स्ट्रायकर्स हा संघ. परंतु पाहूयात निकेश ते 2 मोठे फटके लगावून देतील का. यावेळेला मात्र सफल झाले, फाईन लेग क्षेत्र निवडलाय, ज्या वेगाने टाकलाय त्या वेगानेच मारलाय.
चेंडू जातोय डीप फाईन लेग रिझन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पहिला गोल्डन सिक्सर. दरम्यान चांगली फलंदाजी. यावेळेला मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. चांगला डॉट बॉल इथं पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 35. शेवटचा चेंडू या इनिंग मधील पाहायला मिळेल. गोलंदाज नयन टाकण्यासाठी सज्ज. निकेश पाहूयात. एक मोठा फटका तर लगावलाय, एका मोठ्या फटक्याची आवश्यकता अजूनही आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिगिट केलाय. चेंडू हवेमध्ये. पाहूयात काय होतंय. आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वरती 24 चेंडू 42 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत त्या वॉरियर्स संघाला. पाहूयात एक चांगलं टार्गेट तर उभा जरूर केलाय. आता तो टार्गेट कशा पद्धतीने डिफेंड करताय आणि कशा पद्धतीने तो चेस केला जाईल पाहूयात या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. ओव्हर टू डीजे. चला बॅट्समन पाठवायचं आहे वॉरियर्स संघ. आपल्याला वेळ खूप कमी आहे. घड्याळामध्ये जर पाहिलं तर 5:14 झालेली आहेत. सूर्यास्त आपल्याला 7:05-7:10 पर्यंत सूर्यास्त होतं आणि त्या अगोदर आपल्याला अजून एक सेमीफायनल आणि त्यानंतर एक फायनलची मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे. तर त्यामुळे थोडं स्पीडअप करा, कारण की जेणेकरून जो संघ जिंकेल त्याला मात्र उजेडामध्ये खेळण्याची संधी मिळेल. चला स्पीडअप करा. बॅट्समन पाठवा मैदानामध्ये. दरम्यान 24 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी वॉरियर्स टीमला. चला स्पीडअप करा वॉरियर्स संघ.
सूरज आणि राजू ही जोडी मात्र आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 24 चेंडू 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपेश. त्याचबरोबर सेमीफायनल 2चा आपण नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय. महादेव बॉयज आणि सुपर हिटर्स दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच नाणेफेकीसाठी या. महादेव बॉयज आणि सुपर हिटर्स दोन्ही टीम कॅप्टन पुढील 1 मिनिटाच्या काळामध्ये तुम्ही लगेच आमच्या नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचंय. यस आणि मैदानामध्ये दरम्यान दीपेश यावेळेला मात्र सफल होऊन पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दन 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 करत चौकार आणि चौकाराने मात्र या इनिंगची सुरुवात करतायत फलंदाज सूरज. साइडला तडाखा पाहायला मिळतोय. 30 सर्कल भेटलाय. चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. तर बॅडा दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफचे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आलेत आणि तिथे मात्र एक धाव मात्र घेतली गेली. आणि मैदानामध्ये तुम्ही पाहू शकताय की एक स्लिप देखील आहे. अथर्व यादव एक वय वर्ष जर पाहायला गेलो तर 7 वर्ष वय आहे आणि नुकतीच पहिलीची परीक्षा देखील दिली आणि तो देखील या SPL 2025चा आपला क्रिकेटचा अनुभव मात्र घेताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील तो खेळताना पाहायला मिळतोय. हे क्रिकेटचं भविष्य आहे मित्रांनो. ही संधी येणाऱ्या नवमुख खेळाडूंसाठी कुठे ना कुठे महत्त्वाची नक्की ठरेल आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपला वडिलांचं नाव जे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत त्याच्या बाजूलाच त्यांचं नाव कुठे ना कुठे नेहमी आपल्याला उंचावताना पाहायला मिळेल. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. पॉवर प्लेचं दरम्यान यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्टेप डाऊन खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ रिजन मध्ये मात्र चेंडू येताना पाहायला मिळाला आणि तिथे मात्र एकेरी धाव घेऊनच समाधानी राहावं लागतं. आनंद कदम तिथे आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 11 या धावांवरती. खूप चांगली सुरुवात मात्र पाहायला मिळते राजू आणि सूरज ह्या जोडीकडून. यस अमित यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय राजू यांच्यासाठी. जर एक षटकार लगावला तर 1000 रुपयाचं पारितोषिक अमित यांच्याकडून मात्र राजू यांना देण्यात येईल. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा बिनबाद 11 अशी मात्र एक चांगली साजेशी खेळी आपल्याला संघासाठी मात्र कंप्लीट केली आहे या दोन्ही फलंदाजाने. परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आहे. 18 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती 31 धावांची. 18-31चं समीकरण आहे म्हणजेच जवळपास 10.25च्या सरासरीने मात्र इथे धावा पूर्ण करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूयात गोलंदाजी जर पाहिली तर स्ट्रायकर्स या टीमची खूप चांगली आहे आणि आता ह्या मॅच मध्ये गोलंदाजी कशा पद्धतीने दाखवत आहेत हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देवा यांना मात्र आणलं गेलंय. पाहूयात देवा काय करतात आपल्या संघासाठी.
दरम्यान पुढील चेंडू, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज देवा. यावेळेला लो फुलटा चेंडू, पहिला चेंडू अतिशय वेगवान पाहायला मिळाला, परंतु ह्या फुलटा चेंडूचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. सरळ मात्र यष्टीरक्षकाच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलने मात्र सुरुवात झाली या षटकाची. देवा पाहूयात यावेळेला बॅकफुटला जाऊन ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील, तिसरी धावे देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न दाखवला होता, परंतु तिथे मात्र थांबले शेवटच्या क्षणाला बॅटर सूरज. 2 धावेनेशी धावसंख्या जर पाहिली तर 13 वरती जाऊन पोहोचली. नेहमी या कठीण प्रसंगामध्ये आपण मनुष्य असो मानव असो नेहमी देवाला मात्र आवाज मारतो, ते आयुष्यामध्ये असो की क्रिकेटमध्ये असो. आता देवा मात्र गोलंदाजीसाठी आले आहेत आणि ह्या प्रसंगातून किती प्रमाणात आपल्या संघाला मात्र बाहेर काढून देतात पाहूयात. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, दुसरी धावेचा प्रयत्न फेकी स्ट्रायकिंग एंडकडे होते आणि या 2 धावा देखील तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळतात. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते 15 या धावसंख्येवरती. 15 चेंडू 27 धावांचं समीकरण अजूनही मैदानामध्ये सोडवायचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. दरम्यान पुन्हा एकदा देवा पुढील चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला चांगला चेंडू आहे, पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र हा फटका खेळलेत, फक्त दिशा दिली ह्या चेंडूला आणि तिथे मात्र एक धाव घेत असताना पाहायला मिळाले बॅटर सूरज. आता मात्र स्ट्रायकिंग वरती राजू आलेत. पाहूयात राजू मोठा फटका लगावतील का. 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे आम्ही त्यांच्याकडून राजू यांच्यासाठी. पाहूयात राजू तो मोठा फटका लगावतील का आपल्या संघासाठी. दरम्यान देवा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. मॅच मधली रोमांचकता वाढतीये, कारण की समीकरण जे आहे ते समीकरण मात्र थोडंसं दूरवरती पाहायला मिळत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून होते, चूक आणि चुकीला माफी नाहीये. लगेचच पाहिलं की क्षेत्र यष्टीरक्षक फंबल झालेत आणि त्या कारणामुळेच लगेच सिंगल धाव देखील तिथे घेतली गेली आणि या सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकतीये ती 17 या धावसंख्येवरती. आता पाहूयात 17 वरती खतरा कोणत्या संघासाठी आहे, कारण की 17 हे नामांकन आपण अशुभ मानतो क्रिकेटमध्ये. तो 17 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. पाहूयात झेल होईल का, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पडतोय आणि तिथे मात्र 2 धावा घेऊनच समाधान राहावं लागेल ते बॅटर सूरज यांना. षटक 2 देखील इथे समाप्त होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. जर दोन्ही संघांची जर सुरुवात जर पाहिली ना तर 19 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहिले होती, परंतु आता इथून पुढे मॅच कशा पद्धतीने सजवली जाते हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज, म्हणजेच 11.50च्या सरासरीने इथे मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूयात मॅच बरोबरीने चालू आहे, दोन्ही टीम योग्य त्या स्थितीमध्ये दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर संघ देखील 19 धावसंख्येवरती होता आणि बॅटिंग करणारा वॉरियर संघ देखील 19 धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. फक्त फरक एवढाच आहे की त्यांनी विकेट गमावल्या होत्या, तर वॉरियर संघाने अजूनपर्यंत आपली एकही विकेट गमावलेली नाहीये. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आनंद कदम, एक अष्टपैलू खेळाडू, याच्यावरती मात्र धुरा सोपावली आहे. पाहूयात आनंद, हे षटक खूप महत्वाचं असेल टीमसाठी, स्ट्रायकर या टीमसाठी, कारण की या षटकामध्ये जास्तीत जास्त कमी धावा जितक्या दिल्या जातील तेवढ्याच मात्र शेवटच्या षटकामध्ये शिल्लक राहताना आपणास पाहायला मिळतील. आणि पाहूयात आनंद कशा पद्धतीने कामगिरी करतायत या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय, स्ट्रायकिंग एंडवरती सामना करतील राजू.
आनंद यांचा. यावेळेला पहिला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं मात्र काही कनेक्शन होत नाहीये. रनआउटची विकेट येणार हे निश्चित आहे. राजू यांनी मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज बाद. चला स्पीडअप करा वॉरियर्स टीम. क्रिकेटमध्ये पण काही नियम आहेत मित्रांनो, कारण की विकेट गेल्यानंतर तुम्हाला पुढील काही मिनिटांमध्येच तुम्हाला मैदानामध्ये फलंदाजाला पाठवावं लागतं. जर तुम्ही पाहिलं तर श्रीलंकेचा मॅथ्यूज याला देखील मैदानामध्ये उस्तिरा मैदानामध्ये दाखल झाला होता आणि त्या कारणामुळे त्याला विकेट आउट मात्र घोषित केलं गेलं होतं. आणि हे काही क्रिकेटचे नियम आहेत, तर त्या क्रिकेटच्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं असतं. दरम्यान पाहूयात आनंद कदम. पहिला चेंडू तर खूप चांगल्या दर्जाचा हाताळलाय. स्ट्रायकिंग एंडवरती सूरज. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. नागेश, नरेंद्र. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नरेंद्र आहेत, तर स्ट्रायकिंग एंडवरती सूरज. सामना करतील आनंद कदम यांचा. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन नाहीये. तिथे मात्र विकेट जाते का? आणि यस, फलंदाज नरेंद्र यांची खेळी समाप्त होतीये. प्रतीश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. पाहूयात. प्रतीश सामना करते पुन्हा एकदा आनंद कदम यांचा. आनंद कदम खूप चांगली गोलंदाजी करतात, कधी यॉर्कर तर कधी गुडलेन. तर प्रत्येक चेंडूवरती मात्र तिथे मात्र व्हेरिएशन दाखवताना पाहायला मिळालेत या षटकामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा आनंद प्रतीश यांच्यासाठी चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. दरम्यान यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे 2 हात समांतर करतायत. ही धावा अवांतरची ऍड होतीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. ह्या अतिरिक्त धावा थोड्याशा रोखाव्या लागतील स्ट्रायकर टीमला, कारण की ही मोठी मॅच आहे. जर पाहिलं तर एक धावसंख्या खूप महत्वाची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, त्यामुळे अतिरिक्त धावा कुठे ना कुठे थांबाव्या लागतील. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला लेग एसटीच्या बाहेर आणि तिथे मात्र यष्टीरक्षकाकडून होती चूक. 2 गाडी एकाच रुलावरती पाहायला मिळाल्या होत्या, परंतु ऍक्सिडेंट अपघात होता होता बचावलाय. वाईट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु प्रतीश सांगतायत की नाही धावा घ्यायची नव्हती, परंतु सूरज मात्र स्ट्रायकिंग एंडच्या जवळपास पोहोचले होते आणि पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडकडे येऊन उभे राहिलेत. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला मात्र शफल झाले आणि ऑन साइडला तडाखा पाहायला मिळतोय. स्विंग होताना चेंडूला पाठवतायत डीप मिड ऑन रिजन मध्ये. 6 धावांसाठी
षटकार. नऊ चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु धाव घेतली जात नाहीये. हे क्रिकेट नाहीये मित्रांनो, जिथे धावा आहे तिथे घेणं गरजेचे आहे. कारण की जेव्हा तुम्ही मॅच 1 आणि 2 धावेने जेव्हा तुम्ही हारताना तेव्हा तुम्हाला ह्या धावसंख्येची किंमत तुम्हाला कळते, परंतु इथे धाव घेत नाहीयेत. पाहूयात 8 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. दरम्यान 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. पाहूयात आनंद कदम काय करतायत. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे, स्विंग अँड मिस, प्रॉपर यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळलाय, ज्याला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातो. तो ब्रह्मास्त्र येथे दाखवताना आनंद कदम यांना आपण पाहतोय. हे क्रिकेट आहे. मी म्हटलं होतं जिथे धावसंख्या आहे तिथे धावसंख्या घेणं गरजेची असते, कारण की प्रत्येक चेंडू हा वेगवेगळा काहीतरी आपल्याला गणित शिकवत असतो क्रिकेटमध्ये, आणि तिथे मात्र हे आता समीकरण मात्र अवघड होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली पाहायला मिळते 27 धावांवरती. दरम्यान शेवटचा बॉल. यावेळेला स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने खेळले, क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी नाही. फलंदाज प्रतीश यांची खेळी समाप्त होतीये. धक्का क्रमांक 3. फलंदाज सहा चेंडू 15 धाव्यांची गरज. 15 चेंडू 6 धावा. कोण जिंकणार, कोण हारणार, कोणता संघ ग्रँड फिनालेच्या पहिला संघ ठरणार हे मात्र थोड्याच वेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला थोडं स्पीडअप करा. 6 चेंडू 15 धाव्यांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत दीपक, तर स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील बॅटर सूरज. सलामीला आलेले फलंदाज सूरज. तर गोलंदाजी मार्क वरती निर्णायक षटक टाकण्यासाठी अरुण राय यांना मात्र आणलं गेलंय. 6 चेंडू 15 धाव्यांची गरज. काय मॅच रंगली आहे पाहूयात. 6-15 ह्या डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील. पहिला चेंडू अरुण यांचा. यावेळेला पहिला चेंडू सफल होऊन मागच्या दिशेने उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. फटका लाजवाब होता. 2 धावा तर पूर्ण केल्या, तिसरीचा देखील कॉल केलाय आणि बघता बघता 3 धावा देखील तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका. दाद द्यावी लागेल सूरज यांची, कारण की एवढ्या कठीण प्रसंगामध्ये असा फटका खेळणं सोपं नसतं मित्रांनो, परंतु ते काम करून दाखवतायत बॅटर सूरज. आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण मैदानामध्ये कंप्लीट करायचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूयात, मॅच अजूनही संपलेली नाहीये. जो संघ चांगला खेळ इथून पुढे दाखवेल तो संघ मात्र ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करणार हे मात्र नक्की आहे. यावेळेला थोडीसा खराब चेंडू आहे. मी वारंवार म्हटलोय की ह्या चेंडूंचा तुम्हाला कंट्रोल असणं गरजेचं आहे. 2 हात समांतर धावा अवांतरची ऍड केली जाते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. आणि 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 5-11. पुन्हा एकदा अरुण पुढील चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला चांगला चेंडू आहे का नाही. हा चेंडू देखील खराब आहे का. मैदानामध्ये काय होतंय. लगातारचा दुसरा चेंडू मात्र निर्धाव अतिरिक्त फेकताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अरुण. पाच चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 5-10चं समीकरण आहे.
दरम्यान अरुण थोडंसं कमबॅक करावं लागेल. एकाच दुसरा चेंडू आपल्या संघासाठी वेगवान टाकावा लागेल. कुठे ना कुठे अचूक टप्प्यावरती देखील ठेवावा लागेल. यावेळेला ऑन साइडला खेळले तर फ्लिकचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न होणार हे नक्की पाहायला मिळतंय. आणि बघता बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 8 धाव्यांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 34 वरती जाऊन पोहोचली. 4-8चं समीकरण आहे, परंतु मॅच काय रंगली आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि एकमेकांसमोर खूप चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 8 धाव्यांची गरज. दीपक स्ट्रायकिंग एंडला स्वतः कर्णधार. मोक्याच्या क्षणाला मात्र स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला आकुटापाचा बॉल होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत आणि बघता बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या जातील. आणि हा 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. ती धावफलकावरती 36 धावा. काय मॅच चालू आहे. 3 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. एकाच दुसराचे निर्धाव चेंडू मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. एकाच दुसरा मोठा फटका मॅचला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. हे क्रिकेट आहे मित्रांनो. परंतु पाहूयात गोलंदाज अरुण आपल्या संघासाठी काय करतील, तर दीपक आपल्या संघासाठी काय करतायत हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शफल होऊन यावेळेला मात्र एक हलकासा पुश करो खुश रहो असा फटका मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु ही काहीतरी रणनीती आहे की ही रणनीती महागात पडेल. पाहूयात, कारण की आता 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. मला समजलं नाही हा फटका अशा पद्धतीने का सजवला असेल, कारण की प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येत होत्या आणि तिथे मात्र दीपक थोडासा वेगळा फटका खेळताना पाहायला मिळालेत. 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. मॅच दोन्ही संघांसाठी ऑन. दरम्यान अरुण खूप चांगली गोलंदाजी देखील दाखवताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू 5 धावा. सूरज ऑन स्ट्राईक. सलामीला आलेले फलंदाज सूरज अजून देखील खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र फटका फसला. चेंडू हवेमध्ये आणि तिथे मात्र एक मोठी विकेट मासा गळायला लागतोय. सूरज माघारी परततायत. अरे काय गरज. काय मॅच रंगली आहे इथे. आता चौकार लगावला तरी देखील मॅच हरू शकतो बॅटिंग करणारा संघ. इथे कंपल्सरी चेस आहे, म्हणजे जवळजवळ षटकार लगावणं बंधनकारक आहे. फक्त गोलंदाजाला एक लीगल डिलिव्हरीची गरज आहे. जर एका दुसरा अतिरिक्त चेंडू आला तरी देखील मॅच मध्ये दशा आणि दिशा ही बदलू शकणार आहे. पाहूयात, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. नागेश आता यांच्यावरती मात्र जबाबदारी आहे आणि आल्या आल्या मात्र चेंडूला हवाई सफर करावी लागेल, कारण की एका चेंडू 5 धाव्यांची गरज. चौकाराने काम बनणार नाहीये, षटकाराने मात्र इथे काम बनेल संघाचं. षटकार लगावला तर मात्र ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश आणि जर चौकार लगावला तर घरचा रस्ता. चला, 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. पाहूया आता काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. मॅच आवडली असेल तर टाळा व्हायला काय हरकत नाहीये. या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र या मॅच मध्ये विजय मिळवतोय स्ट्रायकर्स हा संघ आणि धमक्यात प्रवेश करतोय तो ग्रँड फिनालेच्या मॅच मध्ये. आणि
या स्पर्धेतला